नमस्कार. मी विकास कुलकर्णी, संपादक साप्ताहिक मिरज गर्जना. आजचा विषय आहे महानगरपालिकेने वाढवलेल्या घरपट्टीबद्दल. वास्तविक पाहता या महानगरपालिकेची थोडक्यात काही माहिती अशी आहे की ही महानगरपालिका व्हावी म्हणून यापूर्वी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी ही महानगरपालिका होऊ नये म्हणून मिरजेतील काही पुढाऱ्यांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये मिरजेतील तत्कालीन काँग्रेसचे नेते सुद्धा होते. कारण ती महानगरपालिका झाल्यास मिरजेचे नुकसान होणार अशी भूमिका मिरजेतील नेत्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी त्या महानगरपालिकेस विरोध केला होता. परंतु 1995 मध्ये राज्यात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे व शिवसेनेचे सरकार आले आणि त्याच्यानंतर अण्णा डांगे यांनी ही महानगरपालिका जाहीर केली. या महानगरपालिकेमध्ये तत्कालीन सांगली, मिरज व कुपवाड या 3 शहरांची एकंदरीत महानगरपालिका तयार झाल्यानंतर या भागाचा विकास व्हावा अशी भारतीय जनता पार्टीच्या व शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका होती, म्हणून त्याला फारसा विरोध झाला नाही. 1998 साली ही महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर तिन्ही शहरातील नगरसेवक एकत्र येऊन चांगले काम करतील अशी धारणा नागरिकांची सुद्धा होती. परंतु तसे काही गेल्या 26 वर्षामध्ये घडलेले नाही. वास्तविक पाहता 26 वर्षामध्ये पाणीपट्टी वगळता महानगरपालिकेने कोणतीही करवाढ केलेली नाही. आत्ता केलेली घरपट्टी व यापूर्वी सुद्धा एकदा याबद्दल एक कार्यक्रम महानगरपालिकेने घरपट्टीबाबत केला होता, परंतु त्यावेळेला निवडणुका समोर असल्यामुळे ती घरपट्टी रद्द करण्यात आली. आता पुन्हा एकदा महापालिकेने घरपट्टी वाढीचा प्रस्ताव नागरिकांच्या समोर काढलेला आहे आणि त्याप्रमाणे नोटिसा सुद्धा काढलेल्या आहेत. परंतु नागरिकांच्या मध्ये हा विरोध वाढत आहे की घरपट्टी कशासाठी वाढत आहे. ही घरपट्टी वाढताना महानगरपालिकेने नेमके कोणते निकष लावलेले आहेत याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये साशंकता आहे. तसेच वाढीव घरपट्टीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यातून नेमकी कोणती विकास कामे होणार व ती कशी होणार याबद्दल सुद्धा नागरिकांच्या मनात शंका आहेत. कारण गेल्या 26 वर्षामध्ये महानगरपालिकेने केलेला कारभार हा अत्यंत गचाळ आणि ढिसाळ आहे. सांगलीमधील एक सामाजिक सेवक विद बर्वे उर्फ मामा यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार महानगरपालिकेचा समोर आणलेला आहे व वसुली लावलेली आहे. परंतु 1 रुपयाची सुद्धा वसुली झालेली नाही. राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी या महानगरपालिकेच्या बाबतीत उदासीनता आहे. नागरिकांच्या मध्ये ना प्रशासनाविरुद्ध विश्वास आहे ना नगरसेवकांच्या बद्दल विश्वास आहे. निवडणुकीमध्ये नगरसेवक कशा पद्धतीनं निवडून येतात हे आता वेगळे सांगायला नको. त्यामुळे निवडणुकीच्या काळात झालेला खर्च व्याजासह वसूल करण्यासाठी आपल्याला नगरपालिकेत निवडून जाणे गरजेचे आहे. ही भूमिका नगरसेवकांची आहे असे नागरिकांना वाटते. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये ही भूमिका नागरिक सोयीस्कर विसरतात आणि परत नगरसेवक निवडून आल्यानंतर महानगरपालिकेला कामे करताना येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी अशा पद्धतीची करवाढ करावी लागते. ही घरपट्टी वाढ आणि होणारा विरोध हे पाहता नागरिकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांना खरंच निवडून दिला आहे का याचा सुद्धा प्रश्न मिरजेमध्ये किंवा सांगलीमध्ये किती नेमके पक्के रस्ते झाले की जे रस्ते गेल्या 26 वर्षामध्ये एकदा झाले व पुन्हा केलेले नाहीत. वारंवार त्याच रस्त्यावर टेंडर काढून खर्च केला जातो. एकही सांगली व मिरज शहरामध्ये असा बगीचा नाही की जेथे सुट्टीमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी काही उपलब्ध साधनं आहेत.
या सगळ्या गोष्टींकडे नागरिकांचे बारकाईने लक्ष असते. नेमका विकास होणे म्हणजे काय? जर गेली अनेक वर्ष नदीला पूर येतो आणि येणाऱ्या पुरामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते. यासाठी महानगरपालिकेने कोणती पावले उचलली? नाले सफाई झाली का? नाल्यावर झालेली बांधकामे हटवली का? होणारे अतिक्रमण काढले गेले का? हातगाड्या व बेकायदेशीर खोक्यांचे अतिक्रमण काढले गेले का? अशा अनेक प्रश्नांना नागरिकांना सामोरे जावे लागते व तोंड द्यावे लागते. या सगळ्या कसरतीमधून सामान्य नागरिकांचे हालच होत आहेत. परंतु ना प्रशासनाला त्याची काही लाज आहे, ना नगरसेवकांना. मिरजेतील व सांगलीतील रस्त्यांची दुरावस्था सांगण्यासारखी नाही. मिरजेमध्ये अनेक रस्ते असे आहेत की जे वर्षानुवर्ष एकदा पेविंग ब्लॉक टाकले जातात, एकदा सिमेंट कॉन्क्रीटचे केले जातात, परंतु ते रस्ते टिकत नाहीत. एकदा पेविंग ब्लॉक काढून त्यावर सिमेंट कॉन्क्रीट, परत सिमेंट कॉन्क्रीट काढून डांबरीकरण, अशा पद्धतीने नागरिकांनी महानगरपालिकेचा वाया गेलेला खर्च बघितला आहे. अमृत पाणी योजना केली, परंतु अमृत पाणी योजनेचं नेमकं किती पाणी नागरिकांना मिळतं आणि किती पाणी सगळ्या अधिकाऱ्यांच्या व नगरसेवकांच्या घरात गेलेले आहे, याबद्दल बोलणे कठीण आहे. ड्रेनेज योजना झाली, ड्रेनेजसाठी वापरलेले पाईप व तुंबणारी सगळी ड्रेनेज, याबद्दल सुद्धा नागरिकांच्या मनात राग आहे. अशा पद्धतीची कामे होत असताना घरपट्टी वाढ होणे बरोबर आहे का? हा नागरिकांच्या समोर प्रश्न आहे. दुसरी बाजू महानगरपालिकेचे उत्पन्न वाढणे हे जितके बरोबर आहे, त्यासाठी होणारा खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करता महानगरपालिकेने वाढलेली ही घरपट्टी अन्यायकारकच आहे असे नागरिकांना वाटते.